अरे शास्त्र असतं ते. असं आपण अनेक वेळा म्हणतो, पण किती वेळा आपण आपल्या सणांच्या मागचं शास्त्र समजून घेतो? बाप्पाला 21 पत्रीच का, उकडीचे मोदकच का, किंवा दुर्वाच का, या मागचं कारण आपण कधी जाणून घेतलंय का? वर्षभर आपण बाप्पाचे अनेक उपवास करत असतो, परंतु भाद्रपद महिन्यातील 4थ्या दिवशी बाप्पाला गजाचं मुख लाभलं म्हणून गणेश चतुर्थी आणि त्याच दिवशी आपण बाप्पाची स्थापना करतो. याच दिवशी बाप्पाला 21 पत्री आणि 21 नावं मिळाली. त्याच्यामध्ये सुमुखाय असं म्हणताना आपण शमीचं पान वाहतो, गजमुखाय असं म्हणताना दुर्वा वाहतो आणि गणाधीशाय असं म्हणताना बेलपत्र वाहतो. घरामध्ये असणारी कुमारिका किंवा लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीला ह्या पत्री शोधण्यासाठी परिसरात पाठवलं जातं. याच्यामध्ये धोतरा, तुळस, शमी, अगस्ती अशा असंख्य प्रकारच्या सगळ्या औषधी वनस्पती. आपल्या सुनेकडून ही माहिती पुढच्या पिढीकडे जाईल आणि हे ज्ञान संपादित राहील, शिवाय घराचं आरोग्य सुधारेल म्हणून ही परंपरा आली असावी. हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे दुर्वा आढळते आणि आपल्याला माहितीच आहे की मांजराच्या पोटात दुखलं तर मांजर पहिल्यांदा दुर्वा खाते. अन्नपचन, उष्णता, शरीराचा दाह कमी करणे अशा असंख्य समस्यांवर दुर्वा ही उत्तम काम करते आणि म्हणूनच बाप्पाला दुर्वा खूप आवडते. जेव्हा आम्ही अनेक गावांमध्ये जायचो तेव्हा लक्षात यायचं की बाप्पाच्या अगोदर 60 दिवसात येणारा तांदूळ उगवला जायचा आणि याच तांदळाला साठेसाळ असं म्हणतात आणि हा साठेसाळ जवळजवळ नष्ट झाला. याच तांदळाचा मोदक गूळ आणि खोबरे टाकून बनवला जातो. पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते, शिवाय पावसाळ्यात काही तळलेलं खाल्लं तर आपलं पोट बिघडतं म्हणून उकडलेले मोदक. आपल्या पूर्वजांनी हे सगळे सण साजरे करताना त्यामागचं शास्त्र, विज्ञान आणि परिसर आणि हंगाम देखील समजून घेतलेलं आहे. त्यामुळे गणपती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बसवला जातो. आपल्या लहानग्यांना जर आपण हे शास्त्र सांगितलं तर त्यांना आवडेल सुद्धा आणि आपली संस्कृती बहारेल, आपले पूर्वज आनंदतील आणि बाप्पा देखील खुश होईल. मग सगळ्यांनी आनंदाने म्हणूया गणपती बाप्पा मोरया. आपल्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आरोग्य धनसंपदा.